नमस्कार. कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गाववाटा ही नवी डॉक्युमेंटरी आपल्या भेटीला येते आणि जी आपल्या भेटीला घेऊन आली आहे ती सुरभी हांडे आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मजेत, मस्त. खरं तर खूप आम्ही पहिला एपिसोड पाहिला आहे. खरं तर सगळे एपिसोड आता मोठ्या पडद्यावरच पाहावे असं वाटतंय, पण आता ते मोबाईलवर किंवा टी व्हीवर पाहावे लागणार आहेत. पण किती भारी वाटलं. तुला कसं वाटलं पाहून? खरंच छान वाटलं यार. म्हणजे फिल्मसारखंच वाटलं, नो डाऊट. आणि जसं तुला वाटलं ना तसंच मलाही वाटलं की या पडद्यावरच मी येऊन सगळे एपिसोड किंवा आजच बघावे असं मला लिटरली वाटलं. खूप छान वाटलं. मस्त शूट केलं आहे अख्ख्या टीमने आणि लिहिलंय खूप छान. सो मजा आली. पण सुरभीकडे कशी आली ही डॉक्युमेंटरी आणि हा टास्क? खरं तर म्हणेन मी एक सांगू का, मला समहाव वेगवेगळे जॉनरच करायचे आहेत. तर विनया सावंत आणि मी आम्ही भेटलो आणि विनयाला मी आधीच सांगितलं होतं मी वेगळे जॉनर्स करणार आहे. म्हणजे आज एका ह्याच्यात अडकून नाही राहायचं आहे. कारण तसं सिरियल्स करताना कसं होतं, दुसरं काही करता येत नाही. नो डाऊट सिरियल पण करेनच कधीतरी पुढे, पण सिरियल करताना असं नाही करता येत की इकडे तिकडे जरा फिरून येऊ, मग एक्सप्लोअर करू, असं शक्यच होत नाही. पण विनयाच्या निमित्ताने हा एक छान जॉनर माझ्यापर्यंत आला. आणि त्यानंतर मग आमचे मयूर सर सगळे रेडी झाले. एकंदरीत छान जुळून आली ती टीम. आणि म्हटलं चल जाऊ. तसंही मला फिरायला आवडतं आणि ह्या निमित्ताने अगदी दुर्गम भाग वगैरे बघणं हे खरंच टास्कवाला विषय होता. कारण मी प्रचंड घाबरट आहे आणि घाबरट म्हणजे प्राणी, स्पेसिफिकली सरडे वगैरे. आणि या भागांमध्ये तर सरडे वगैरे खूपच असणार ना, त्यामुळे झाडं बिडं खूप, आणि त्यामुळे मला जरा ती एक भीती होती. पण ठीक आहे, एवढं कोणी मला पालपण नाही दिसली, त्यामुळे ठीक आहे. हेच मला विचारायचं होतं. कारण मगाशी नाही सर म्हणालेत की बिबट्या वाघ अशी ही भीती होती. नाही, मला बिबट्या वाघांची भीती नाही आहे. म्हणजे 4 पायवाल्यांची भीती नाही वाटत. हे जे आहे ना पालबिल, ह्यांची भयानक भीती आहे. पण आणि काय झालं, वासोटाला सगळे झाडं, अख्खा जंगल असल्यामुळे सरडा कुठून कधी येईल म्हणजे किल्ल्याच्या आधी माझ्या डोक्यात सरड्याचा विचार, हे तर अफलातूनच होतं माझ्यासाठी. आणि तो एपिसोड तुम्ही सगळे नक्की बघा. ओव्हरऑलच माझे एक्सप्रेशन्स हे किल्ल्याच्या साठीपेक्षा आधी मला वाटतं सरड्यासाठी वेगळे होते. तर ते तुम्हाला कळेल. आता मी ते जरा सस्पेन्स उघडलं आहे सगळ्यांसमोर, पण बघा नक्की 14 तारखेला. नक्कीच. पण आम्ही पहिला एपिसोड पाहिला आहे आणि खूप सुंदर गाव वाटलं ते. म्हणजे आपण ते दुर्गम गाव वगैरे असं म्हणतो, पण सगळ्यात श्रीमंत वाटलं ते पाहताना खरं तर. पण आणि खास करून मासे जेव्हा तू खात होतीस, आमच्या तोंडाला पाणी सुटलंय. तू किती आस्वाद घेतलायस आणि त्या व्यतिरिक्त अजून काय काय एक्सप्लोअर केलंयस तू? एक्सप्लोअर तर काय, आता हे बघ, अनेक एपिसोड्स आहेत, तिथे वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत. पण ह्या आंबावडेमध्ये स्पेसिफिकली एकतर मासे, दुसरं तुम्ही बघाल म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा त्या आजोबांचं एक छान गाणं आणि हे सगळं, त्याथे सगळ्या आज्या मिळून डान्स वगैरे केला आहे त्यांनी. हे वेगळं काहीतरी होतं गं. माहितीच नव्हतं की शेतामध्ये नांगरणी वगैरे करताना 4-4 तास असं कोणीतरी ढोल वाजवत गातं. का तर दुसऱ्यांचं मनोरंजन, म्हणजे त्या नांगरणी करणाऱ्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून. तर ही त्यांची खरं तर त्याच्या मागे स्टोरी आहे की ते उगाच ढोल नाही वाजवत, तर ते लोकांसाठी की त्यांना कामात मजा यावी म्हणून ते ढोल वाजवतात. तर तो हा असा ढोलचा भाग आहे त्याच्यात सगळा. खूप भारी होतो. आणि भाकऱ्या वगैरे थापल्यास तर तू यासाठी स्पेशल प्रो वाटलीस खरं तर. नाही, मी भाकऱ्या आवडतात, मला आवडतात, त्यामुळे मी घरी करते सुद्धा, त्यामुळे भाकऱ्या येतात व्यवस्थित करता. पण तिथल्या म्हणजे तुम्ही पार्ट होता त्या डॉक्युमेंटरीजचा, पण गावची ती लोक या डॉक्युमेंटरीचा पार्ट्स नव्हते. तर ते सगळे कसे जुळवून आलेत तुमच्यासोबत? एक सांगू, काही शॉर्ट्सला तर आम्ही सांगितलंच नाही त्यांना की आम्ही शूट करतोय तुमचं. कारण बऱ्याचदा काय होतं की कॅमेरासमोर आल्यानंतर त्या लोकांना खरं बोलायचं खूप असतं, पण मग तेव्हा ते बोलत नाही. मग आम्ही सगळ्यांनी असं डिस्कस केलं होतं डायरेक्ट बोलायला जाऊया. छान. मग मी बोलायला जायचे, मग ते माझ्याशी सरळ बोलायला लागायचे. जे लोक असे होते की जे बोलू शकतात त्यांना आम्ही सांगायचो की आता आपण तुम्ही इथे बसा, किंवा हे जे सगळं आमचे DOP वगैरे सांगत होते, तर तेव्हा ते झालं. पण काही ठिकाणी आम्ही असेच शॉर्ट्स घेतले की त्या लोकांची एक नॅचरल रिॲक्शन आम्हाला छान मिळाली. आणि त्यानंतर त्यांना सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला की आपण टी व्हीवर दिसणार आहे किंवा कुठेतरी आपण दिसणार आहे, असं जे की त्यांच्या इथे TV कोणाचकडे नाही आहे. पण तरी एक आनंद, म्हणजे त्यांना स्वतःला बघण्यापेक्षा आपण कुठेतरी कोणाला तरी दिसणार होतं, एवढाच त्यांचा आनंद होता. विच इज
व्हेरी म्हणजे फारच वेगळीच गोष्ट आहे यार ही. आणि फोनला रेंज नव्हती आणि शेवटी असं वाक्य आहे या आजच्या एपिसोडच्या की माणसं कमी आहेत पण माणुसकी खूप आहे. काय माणुसकीचे अनुभव काय आले तुला गावात सगळ्याच ठिकाणी? माणुसकीचं हेच की बघ ना, त्यांना आता हे काहीच माहिती नाही आहे, कुठलंच फोन बिन काहीच नाही. ते लोक एकमेकांशी इतकं बोलतात, म्हणजे आपल्याकडे कम्युनिकेशन हे खूप कमी आहे शहरांमध्ये असेल, किंवा कमी असं नाही म्हणता येणार, पण तो वेळच नाही आहे लोकांकडे. म्हणजे बोलावं असं वाटत जरी असेल तरी मे बी सगळ्यांची आपापली कामं, आणि मग महिन्यातून कधीतरी तुम्ही खूप निवांत बसता, गोष्ट वेगळी. पण तिथे त्यांची कामं जी आहेत ना, तिथे खूप स्पेसिफिक व्यवसाय आहेत तिथल्या लोकांचे, मासेमारी म्हणा किंवा काही लोकांच्या शेती वगैरे. पण ते वेळात वेळ काढून प्रत्येक गोष्ट दोघं मिळून करतात. किंवा जे आता मी तुला म्हटलं की खूप कमी घरांचं पण एक गाव आहे, तर एक 4-5 घरं असणारी सुद्धा गावं तिथे आहेत, आणि ते अख्खं कुटुंब आहे. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये 2 लोक असतील ना, तर ते फॅमिलीला, म्हणजे फॅमिली त्याला नाही म्हणत, ते अख्ख्या गावाला आपली फॅमिली म्हणतात. सो ही गोष्ट माणुसकीचीच गोष्ट येते. म्हणजे काही अडीअडचण आली की ते पटकन एकमेकांसाठी धावून जात आहेत. आज तिथे एक तर आजी तिथे आम्हाला 108 वगैरे वर्षाची सुद्धा होती. ती आजीची जी काटकता होती ते कळत होतं की तिला कळशीत पाणी वगैरे आणायचं आहे. ती 108 वर्षाची बाई दुसऱ्या आजीला मदत करायला पटकन उठून तत्पर होते. मग ही माणुसकीच झाली ना. म्हणजे तिने तिथे हे नाही म्हटलं की माझं वय आता खूप आहे, आता मी उठणार नाही, आता तुम्ही तुमची कामं करा, असं नाही केलं तिने. आणि नाही असं झालं की माझं खूप वय आहे म्हणून मी खूप हे घेऊ, काय म्हणतात त्याला, की नाही तुम्ही तर मला आता गोंजाराच, मग तुम्ही मला कामच सांगू नका, असं नाही आहे. तिथे सगळीजण आपापली कामं करतात, एकमेकांसोबत आहेत. आणि एक सांगू का, ह्या गोष्टींना प्रत्यक्ष गेल्यानंतर जास्त कळतात, जे मी आत्ता असं सांगू नाही शकत आहे, पण त्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघताना सगळ्यांना हे कळेल. नक्कीच. आणि त्यासाठी एकदा तुम्ही मे बी ते प्रत्यक्ष बघायला जाल पण. येस, नक्कीच. तर कसं पाहायचं आहे प्रेक्षकांना, म्हणजे आम्ही तर आता पाहिली आहे, पण एकदा तू प्रेक्षकांना सांग, आणि कुठले कुठले तुम्ही ठिकाण एक्सप्लोअर केलेत तेही सांग. ओके, सो अनुश्री फिल्म्स नावाचं चॅनल आहे यूट्यूबवरती. यूट्यूबवर त्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आज आमचा पहिला एपिसोड रिलीज झालेला आहे, तो बघा. त्या गावाचं नाव वगैरे सगळंच तुम्हाला त्या एपिसोडमध्ये कळेल. तो कसा वाटला हे सांगा. नंतर त्या एपिसोडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, खाली कमेंटमध्ये सांगा की ते गाव तुम्हाला कसं वाटलं. तुम्हाला मासे मी खाताना बघून आवडले का, आणि तुम्हाला अशी इच्छा आहे का नदीतले मासे खाण्याची, हे पण सांगा. आणि पुढे तर आमचा जो प्रवास आहे तो दर आठवड्याला शुक्रवारी आमचं पुढचं एपिसोड रिलीज होणार आहे. आणि हे पण सांगा की आम्ही पुढे कोणत्या गावांना यायचं आहे, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची इच्छा असेल तर आम्ही तिथे पण येऊ, पण जितके जास्त कमेंट्स येतील ज्या गावासाठी, त्या गावात आम्ही आधी येऊ. नक्कीच. थँक्यू सो मच सुरभी, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.